आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात, एक महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. असो, ही काही राजकीय सभा नाही, पण राजकारणाशिवाय आयुष्य नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राजकारण हे असतंच. आज ज्यांना रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळणार आहे आणि मिळालेली आहे त्यांना त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण आदित्य, जसं तू सांगितलंस की लोकसंख्या आपली वाढते, जगातला सगळ्यात लोकसंख्येमध्ये नंबर 1चा देश आपला झालेला आहे, पण बेकारांमध्ये सुद्धा कदाचित नंबर 1 असेल. म्हणजे लोकसंख्या वाढते पण उद्योगधंद्याचा काय प्रश्न नाही, पत्ताच नाही आहे. रोजगार कोणीच देत नाही आहे. तर त्या रोजगाराच्या संध्या या शिवसेना उपलब्ध करून देते आहे. ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी 17,000 पदांसाठी किती आले होते? 17 लाख, आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित होते. तशीच एक दुसरी बातमी वाचली की सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास 46,000, त्याच्यात सुद्धा कितीतरी पदवीधर होते, त्याच्यातही पदवीधर होते, त्यांनी अर्ज केला होता. म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, तसं नाही करणार मी. शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे. सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, आणि त्याची ही सुरुवात आजपासून आम्ही करतो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. हे एक जे आम्ही वाण घेतलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे, आणि तो आशीर्वाद कायम राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद.